नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तत्त्वज्ञानाचे स्वरूप नेमके कसे आहे याविषयीची माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं आपलं जे शिक्षणशास्त्र हा जो विषय आहे, या शिक्षणशास्त्र विषयातील पहिल्या टॉपिकमधील पहिलं प्रकरण आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची सुरुवात केलेली आहे. आणि या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण तत्त्वज्ञानाचा नेमका अर्थ काय आहे किंवा तत्त्वज्ञानाची नेमकी संकल्पना कशी आहे याविषयीची माहिती आपण पाठीमागील व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय सविस्तरपणे अभ्यासलेली आहे. आणि ही माहिती बघत असताना तत्त्वज्ञानाची संकल्पना नेमकी काय आहे किंवा तत्त्वज्ञानाचा अर्थ कसा बदलत जातो किंवा तत्त्वज्ञान नेमकं काय सांगतं याविषयीची माहिती आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, की ज्याच्यामध्ये तत्त्वज्ञानाची संकल्पना स्पष्ट करत असताना तत्त्वज्ञान या मराठी शब्दाचा अर्थ कशा प्रकारे स्पष्ट केलेला आहे. त्याचबरोबर तत्त्वज्ञानाला संस्कृतमध्ये दर्शनशास्त्र असं म्हटलं जातं, त्या दर्शनशास्त्राचा अर्थ कशा प्रकारे स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर तत्त्वज्ञान या मराठी शब्दासाठी फिलॉसॉफी हा इंग्रजी शब्द वापरला जातो, त्या फिलॉसॉफी या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे तेही आपण बघितलं. आणि त्यानंतर तत्त्वज्ञानाच्या विविध तत्त्ववेत्यांनी, मग काही पाश्चात्य तत्त्ववेत्ते असतील किंवा काही भारतीय तत्त्ववेत्ते असतील, या वेगवेगळ्या तत्त्ववेत्यांनी तत्त्वज्ञानाचा सांगितलेला अर्थ किंवा व्याख्या नेमक्या कोणत्या आहेत त्या सर्व व्याख्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि मग यानंतर तत्त्वज्ञानाचं नेमकं स्वरूप कसं आहे त्या स्वरूपाविषयी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्त्वज्ञान हे विश्वाच्या मुळाशी असलेल्या अंतिम सत्याचा शोध घेते. म्हणजे आपण पाठीमागील तासाला पण बघितलं की तत्त्वज्ञानाचा मूळ हेतू काय आहे, तर अंतिम सत्याचा शोध घेणे. अंतिम सत्य म्हणजेच काय, की हे विश्व कसे निर्माण झाले, या विश्वाची निर्मिती कोणी केली, या विश्वाचा निर्माता कोण आहे, हे शोधण्याचं काम जे आहे, हे शोधण्याचं काम किंवा यासारखे प्रश्न जे माणसाला जिज्ञासेमधून पडलेले असतात, या प्रश्नांचं तर्कनिष्ठ उत्तरे देण्याचं काम तत्त्वज्ञान करते. आणि या जीवनामधील, मानवी जीवनामधील किंवा या सृष्टीच्या अंतिम सत्याचा शोध घेण्याचं काम कोण करत असेल तर ते तत्त्वज्ञान करते. आणि आपण असंही बघितलं की तत्त्वज्ञान हे काय आहे, तर ती एक गतिमान प्रकारची संकल्पना आहे. काळानुसार ती बदलत जाते. सत्य आणि शहाणपणा यांचा पाठलाग म्हणजे तत्त्वज्ञान होय, अशाही प्रकारचा अर्थ आपण बघितला. आणि अंतिम सत्याचा शोध घेण्याचं कार्य जे आहे ते कार्य तत्त्वज्ञान करत असतं, की ज्याच्यामध्ये मानव आणि या अंतिम शक्तीचा नेमका काय संबंध आहे, हा संबंध देखील अभ्यासण्याचं काम या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून केलं जात असतं. तत्त्वज्ञान आणि मानवी जीवन यांचा देखील काहीही संबंध नाही किंवा तत्त्वज्ञान म्हणजे केवळ म्हातारपणी अभ्यासावयाचे मोठमोठे ग्रंथ आहेत, असा जो व्यक्तीचा काही गैरसमज झालेला असतो, तो गैरसमज देखील या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून दूर झालेला आपल्याला दिसून येईल. म्हणजेच तत्त्वज्ञान हा जो शब्द आहे, या तत्त्वज्ञान या शब्दावरून आपल्याला किंवा तत्त्वज्ञानाचा जो काही अर्थ आपण बघितला त्या अर्थावरून आपण असं म्हणू शकतो की तत्त्वज्ञान म्हणजे अंतिम सत्याचा शोध आहे किंवा तत्त्वज्ञान थोडक्यात अंतिम, सर्वव्यापी आणि शाश्वत सत्याचा शोध घेण्याचं काम तत्त्वज्ञान करत असते. तत्त्वज्ञानाचा जसं म्हणलं की संबंध माझ्या जीवनाशी नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते अतिशय खोटं आहे. कारण हेही आपण बघितलं की एखादा व्यक्ती सुसंस्कृत असू द्या किंवा तो आदिमानव असू द्या, शिक्षित असू द्या किंवा अडाणी असू द्या, तो सज्जन असू द्या किंवा दुर्जन असू द्या, कुठल्याही प्रकारचा व्यक्ती असू द्या, त्या प्रत्येक व्यक्तीला तत्त्वज्ञानाची आवश्यकता ही असतेच किंवा प्रत्येक व्यक्तीचा तत्त्वज्ञानाशी संबंध हा असतोच. त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये जे काही अनेक प्रकारचे अनुभव येत असतात, त्या अनुभवांच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं स्वतःच्या जीवनाचं एक तत्त्वज्ञान बनत असतं. मग ते तत्त्वज्ञान चांगल्या गोष्टींवर आधारित असेल
किंवा वाईट गोष्टींवर आधारित असेल, पण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं तत्त्वज्ञान हे ठरलेलंच असतं आणि त्या तत्त्वज्ञानानुसारच व्यक्ती आपलं संपूर्ण जीवन पार पाडण्याचं काम करत असतो किंवा संपूर्ण जीवनामध्ये त्या तत्त्वज्ञानाची अंमलबजावणी करून आपलं जीवन जगण्याचं काम करत असतो. म्हणून तत्त्वज्ञानाचा आणि प्रत्येक व्यक्तीचा देखील संबंध असलेला आपल्याला दिसून येईल. तत्त्वज्ञानाचं स्वरूप स्पष्ट करत असताना आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे हे तत्त्वज्ञानाचं स्वरूप स्पष्ट करून सांगता येईल. ते मुद्दे कोणते आहेत नेमके ते आता आपण बघूया. त्याच्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे तत्त्वज्ञान हे एक आदर्शवादी शास्त्र आहे. म्हणजे तत्त्वज्ञान हे काय आहे? एक आदर्शवादी शास्त्र आहे. कारण तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून मानवाचं जीवन कसं असलं पाहिजे किंवा मानवी जीवन अतिशय चांगलं करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे सांगण्याचं काम तत्त्वज्ञान करतं. जसं आपण म्हणतो की साधारणपणे शास्त्र किंवा विज्ञानाचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे वास्तववादी शास्त्र आणि दुसरं आहे आदर्शवादी शास्त्र. वास्तववादी शास्त्र आणि आदर्शवादी शास्त्र. वास्तववादी शास्त्रामध्ये एखादी घटना, एखादा प्रसंग घडला तर तो कसा घडला किंवा जसा घडला असेल जसंच्या तसं वर्णन करण्याचं काम ते वास्तववादी शास्त्र करत असतात. मात्र आदर्शवादी शास्त्रामध्ये ती एखादी घटना किंवा प्रसंग घडला असेल तर तो प्रसंग किंवा ती घटना योग्य आहे का अयोग्य आहे, चांगली आहे का वाईट आहे, त्याचा मानवाच्या जीवनावर चांगला परिणाम होणार आहे का वाईट परिणाम होणार आहे, याविषयीच्या प्रश्नांची उत्तरं आदर्शवादी शास्त्राच्या माध्यमातून दिली जात असतात. आणि म्हणूनच तत्त्वज्ञान हे वास्तववादी शास्त्र नसून ते एक काय आहे? आदर्शवादी शास्त्र आहे. कारण तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून मानवी जीवन कसं असलं पाहिजे हे सांगण्याचं काम तत्त्वज्ञान करत असतं. मानवी जीवन कसं असलं पाहिजे म्हणजे चांगल्या दृष्टिकोनातून सांगण्याचं काम हे तत्त्वज्ञान करतं. आणि हे करत असताना मग कोणते आदर्श आणि कोणती मूल्ये मानवाच्या जीवनामध्ये असली पाहिजेत हे देखील सांगण्याचं काम कोण करते? तर तत्त्वज्ञानच करतं. कारण भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल किंवा गणित, भूमिती यासारखी जी शास्त्र आहेत ही शास्त्र तुम्हाला आदर्श आणि मूल्य शिकवित नाहीत. ते काय करतात? जे वास्तव घडलेलं आहे त्या वास्तव घडलेल्या गोष्टीचं वर्णन करण्याचं काम करतात. मात्र तत्त्वज्ञानाचं तसं नाही. का? तर तत्त्वज्ञान हे एक आदर्शवादी शास्त्र आहे आणि आदर्शवादी शास्त्र असल्यामुळं तत्त्वज्ञान काय करतो की आपल्या मानवी जीवनामध्ये कोणती आदर्श आणि कोणती मूल्ये असावीत हे सांगण्याचं काम आपल्याला करत असतं की ज्या मूल्यांच्या माध्यमातून चांगले मानवी जीवन आपल्याला घडवता येऊ शकेल. म्हणजे मग हे तत्त्वज्ञान कुठल्याही धर्माचा असेल, मग तो हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल किंवा शीख असेल, कुठलाही धर्म, जगातला कुठलाही धर्म घ्या, त्या प्रत्येक धर्माचं तत्त्वज्ञान हे व्यक्तीला चांगले आदर्श आणि चांगले मूल्यच सांगतं. म्हणजे कुठलाही धर्म असं सांगत नाही की तुम्ही चोरी केली पाहिजे, तुम्ही हत्या केली पाहिजे किंवा तुम्ही दारू पिली पाहिजे, सिगारेट ओढली पाहिजे, म्हणजे वाईट व्यसनं केली पाहिजे. अशा प्रकारे कुठल्याही जीवनात कुठल्याही धर्माचं तत्त्वज्ञान सांगत नाही. प्रत्येक धर्माचं तत्त्वज्ञान आपल्याला चांगलं वागण्यासाठीच प्रेरणा देते किंवा चांगलं कसं जगावं, चांगलं जीवन कसं जगावं आणि चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनामध्ये कोणते आदर्श आणि मूल्य असले पाहिजे हे सांगण्याचं काम कोणताही धर्म असेल त्या धर्माचं तत्त्वज्ञान सांगत असतं. म्हणजेच काय की तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून हे आपल्याला काय करतं की चांगलं मानवी जीवन कसं घडवायचं ती घडवणारी आदर्श मूल्य नेमकी कोणकोणती आहेत याबाबतचं मार्गदर्शन कोण करतंय? तत्त्वज्ञान करतं. जसं आपण म्हणतो की सत्यम शिवम सुंदरम, म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर ही मानवी जीवनातली 3 महत्त्वाची मूल्य आहेत, 3 महत्त्वाचे आदर्श आहेत की ज्याचा मानवाच्या जीवनामध्ये चांगला आपण उपयोग करून घेतला पाहिजे किंवा मानवानं ही मूल्ये जी आहेत ही मूल्ये आपल्या जीवनामध्ये अंगीकारली पाहिजे. म्हणजेच काय की तत्त्वज्ञान हे एक आदर्शवादी शास्त्र आहे. कारण तत्त्वज्ञान काय करतं की मानवी जीवनामध्ये विशिष्ट प्रकारच्या श्रद्धा विकसित करण्याचं काम करतं किंवा विशिष्ट प्रकारचे आदर्श मूल्य मानवाच्या जीवनामध्ये विकसित करण्याचं काम तत्त्वज्ञान करत असतं. आणि त्यामुळं तत्त्वज्ञान हे एक आदर्शवादी शास्त्र आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तत्त्वज्ञान जीवनाविषयीचा एक दृष्टिकोन आहे. म्हणजे तत्त्वज्ञान काय आहे तर जीवनाकडं बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. जसं मगाशी म्हटलं आपण की
प्रत्येक व्यक्तीचा हा तत्त्वज्ञानाशी संबंध असतोच. म्हणजे कोणी जर असं म्हणत असेल की माझा आणि तत्त्वज्ञानाचा अजिबात संबंध नाही, तर ते साफ खोटं आहे. कारण प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या ज्या काही वस्तू असतील किंवा घटना असतील, पदार्थ असतील, मूल्य असतील, आदर्श असतील किंवा नातेसंबंध असेल, यांच्याकडे पाहण्याचा किंवा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. म्हणजे मगाशी जसं म्हटलं की व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही अनेक प्रकारचे अनुभव व्यक्ती जीवनभर घेत असतो आणि त्या अनेक प्रकारच्या अनुभवांच्या माध्यमातून प्रत्येक वस्तूकडं, व्यक्तीकडं, घटनेकडं, पदार्थाकडं, मूल्य, आदर्श किंवा नातेसंबंधाकडं बघण्याचा प्रत्येक व्यक्तीचा एक प्रकारचा दृष्टिकोन तयार होत असतो. आणि हा दृष्टिकोन सर्व व्यक्तींचा सारखाच नसतो, तर तो वेगवेगळा असतो. आणि त्यामुळे काय होतंय की या दृष्टिकोनावरूनच त्या व्यक्तीच्या जीवनाचं एक तत्त्वज्ञान ठरलेलं असतं की हाच जीवनविषयीचा दृष्टिकोन प्रत्येक व्यक्तीचा असतो. उदाहरण म्हणून दिलेलं आहे बघा की विज्ञान आणि अध्यात्म. म्हणजे आपल्या समाजामध्ये आपल्याला अशा अनेक व्यक्ती सापडतात की त्याच्यातल्या काही नास्तिक असतात तर काही आस्तिक असतात. नास्तिक म्हणजे परमेश्वराला न मानणाऱ्या आणि आस्तिक म्हणजे परमेश्वराला मानणाऱ्या. किंवा काही व्यक्ती अशा असतात की ज्या विज्ञानावर फार विश्वास ठेवतात, तर काही व्यक्ती असतात अध्यात्मावर जास्त विश्वास ठेवतात. म्हणजे परत तिथं एक वाद निर्माण होतो की विज्ञान श्रेष्ठ का अध्यात्म श्रेष्ठ. म्हणजे आज आपण असं म्हणतो की आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे, विज्ञानानं अफाट क्रांती केलेली आहे. आज जगातलं कुठलंही असं क्षेत्र राहिलेलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये विज्ञानानं प्रगती केलेली नाही. म्हणजे अगदी शेतीसारख्या क्षेत्रापासून ते अंतराळ किंवा भूमिगत पाणी असेल किंवा समुद्रातले अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचा भांडार असेल, ह्या सर्व गोष्टी शोधून काढण्याचं काम विज्ञानाच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे विज्ञान आज सर्वत्र पोचलेलं आहे आणि त्यामुळं विज्ञानच श्रेष्ठ आहे असं काही लोक म्हणतात. पण त्याच्या उलट असणारे लोक पण असतात की त्यांचं म्हणणं असतं की विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ आहे. विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ आहे का, तर त्याचंही स्पष्टीकरण देतात की विज्ञानामुळे भौतिक समृद्धी आपल्याला भरपूर मिळाली, भौतिक सुख समृद्धी आपल्याला भरपूर मिळाली. परंतु या भौतिक सुख समृद्धीमुळं काय झालं, माणूस काय झाला, सुखी बनला. सुखी जरी बनलेला असला तरी देखील आध्यात्मिक मूल्यांपासून तो व्यक्ती दूर गेला. म्हणजे पूर्वीच्या प्राचीन काळातला आणि आजच्या युगाचा जर विचार केला तर असं आपण म्हणतो की सुरुवातीला आता जवळपास 3 ते 4 युग होऊन गेलेले आहेत किंवा हे आजचं युग हे कलियुग आहे असं आपण म्हणतो. तुम्ही जर या लॉकडाऊनच्या काळामध्ये रामायण असेल, महाभारत असेल, श्रीकृष्ण असेल किंवा ज्या काही पौराणिक धार्मिक कथा सांगितल्या जातात त्या कथा जर टी व्हीवर त्या पाहिलेल्या असतील तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की सुरुवातीच्या काळचं युग घृतयुग म्हणून होतं, त्याच्यानंतर त्रेतायुग होतं, त्यानंतर द्वापार युग होतं आणि आज हे जे युग आहे ते कलियुग आहे. म्हणजे कलियुगामध्ये माणूस जेवढा सुखलोलूप किंवा लोभी बनलेला आहे तेवढा लोभी माणूस पहिल्या त्या त्रेतायुगामध्ये किंवा द्वापार युगामध्ये नव्हता. कारण तो केवळ आध्यात्मिक शक्तींकडेच लक्ष देत होता. आपल्याला अंतिम सत्याची जाणीव कशी होईल किंवा त्या परमेश्वरपर्यंत कसं पोचता येईल, परमेश्वर प्राप्ती मला कशी करून घेता येईल याच्याकडेच त्याचं जीवन ध्येय असलेलं दिसेल. परंतु आजचा व्यक्ती जो आहे तो मी अधिकाधिक श्रीमंत कसं बनेल याच्यावरच लक्ष देतोय. म्हणजे आध्यात्मिक मूल्य विसरला, सुखी बनला, समृद्धी झाला, विज्ञानानं सगळं त्याला दिलं, पण अधिकाधिक पैशाच्या मागं लागला आणि त्या अधिकाधिक पैशाच्या मागं लागल्यामुळंच काय झालंय की अंतिम सत्य काय आहे ते अंतिम सत्य तो विसरला. आणि त्याच्यामुळंच आज आपण बघतोय की मानवी जीवनामध्ये सगळीकडे भ्रष्टाचार माजलेला आहे. बलात्कार असेल, फसवेगिरी असेल, खोटेपणा असेल, अविश्वास असेल, अनैतिकता असेल, हे सगळं आज जगामध्ये चालू आहे. आणि त्याच्यामुळेच काय झालेलं आहे की हे कोरोना महामारीसारखे जे पण रोग उत्पन्न झालेले आहेत, हे रोग उत्पन्न होण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे जगामध्ये पाप जे आहे हे पाप फार प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे. आणि त्यामुळंच आज यासारख्या महामारी ज्या आहेत त्या महामारी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे काय झालंय की माणूस आध्यात्मिक मूल्यांपासून दूर गेला आणि त्यामुळं खरी जी शांती त्याला म्हणतो, खरी शांती, समाधान, आनंद ज्याला म्हणतो, तो खरी शांती, समाधान, आनंद त्या व्यक्तीला मिळत नाही.
विज्ञानानं त्याला भरपूर प्रगती करून दिली, भरपूर पैसा मिळवून दिला, परंतु सुख शांती आणि समाधान जर आपल्याला पाहिजे असेल तर आध्यात्मिकच गोष्टीकडे वळालं पाहिजे, अशा प्रकारे तत्त्वज्ञान आपल्याला सांगतं किंवा आध्यात्मिक व्यक्ती आपल्याला सांगते. म्हणजे विज्ञानाचा दृष्टिकोन वेगळा आहे, आध्यात्मिक दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे इथं विज्ञान मानणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि अध्यात्म मानणाऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि तेच त्याच्या जीवनाचं तत्त्वज्ञान असतं. म्हणजे वैज्ञानिक व्यक्ती असेल, विज्ञानावर विश्वास ठेवणारा व्यक्ती असेल तर तो काय म्हणत असतो की मला जे दिसतंय तेच खरं सत्य आहे. पण आध्यात्मिक व्यक्ती म्हणेल की ह्या तुला जे भौतिक जग दिसतंय याच्या पलीकडे एक जग आहे, याच्या पलीकडे एक कल्पनामय जग आहे की ज्या जगामध्ये तुला परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराची प्राप्ती जर तुला करून घ्यायची असेल तर तुला तपश्चर्या केली पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे, तरच तुला काय होईल, त्या परमेश्वराची प्राप्ती होईल. परंतु वैज्ञानिक किंवा विज्ञानाला मानणारा व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवत नसतो. म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन इथं वेगळा आहे, जीवनाचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि त्या दृष्टिकोनानुसारच त्याच्या जीवनाचं तत्त्वज्ञान हे ठरलेलं असतं. अजून एक उदाहरण इथं दिलं आहे बघा की धनसंपत्ती, आरोग्य आणि चारित्र्य हे देखील 3 उदाहरणं आहेत की प्रत्येक व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा वेगळा आहे. बघा की समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती आपल्याला आढळतात की ज्या व्यक्तीला धनसंपत्ती अतिशय महत्त्वाची असते. जसं आता म्हटलं की विज्ञानानं आपल्याला फार प्रगती करून दिली आणि माणूस अधिकाधिक सुखी कसा बनेल त्याच्यासाठी पैसा निर्माण झाला आणि हा पैसा काही व्यक्तींच्या जीवनामध्ये अधिकाधिक पैसा मिळाला पाहिजे हेच त्याच्या जीवनाचं ध्येय असतं आणि त्याच्यासाठी मग वाटेल त्या मार्गानं तो पैसा गोळा करण्याचं काम करतो. म्हणजे केवळ पैसा मिळवणं हेच त्याच्या जीवनाचा दृष्टिकोन आहे. दुसरा व्यक्ती आहे की तो दुसरा व्यक्ती काय करतोय, पैसा मला काही गरजेचं नाही, पैशापेक्षा माझं आरोग्य महत्त्वाचं आहे. कारण माझं आरोग्य जर चांगलं राहिलं, माझं शरीर जर चांगलं राहिलं तर मी किती पैसा कमवू शकतो आणि जास्तीत जास्त वर्ष मी जगू शकतो. हा त्याच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. म्हणजे पैशापेक्षा त्यानं आरोग्याला अधिक महत्त्व दिलं आहे. तर तिसरा एक माणूस आहे, त्या तिसऱ्या माणसाचं म्हणणं काय आहे की धनसंपत्ती आणि आरोग्य ह्या दोघांपेक्षा देखील माझं चारित्र्य मला अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आज समाजामध्ये जर आपण बघितलं तर समाजामध्ये सर्वात जास्त मान सन्मान किंमत कुणाला आहे तर जो व्यक्ती चारित्र्य संपन्न आहे. चारित्र्य संपन्नता हा एक महत्त्वाचा गुण आपल्या व्यक्तिमत्वाचा आहे आणि त्यामुळं चारित्र्य संपन्न व्यक्तीच समाजामध्ये काय असते, समाजाची भूषणं असतात किंवा शीलवंत असतात. त्यामुळे तो काय म्हणतो की ह्या धनसंपत्ती किंवा आरोग्यापेक्षा मला चारित्र्यवान बनणं हे कधीही आवडेल. म्हणजेच काय की इथं 3 व्यक्ती आहेत, तिघांचाही जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे आणि तिघांच्याही जीवनाचं तत्त्वज्ञान हे वेगवेगळं आहे. म्हणजेच इथं म्हटलंय की तत्त्वज्ञान हा जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की जीवनविषयक तत्त्वज्ञानामध्ये निवडीला अतिशय महत्त्व आहे. निवड, तुम्ही निवड कशाची करताय याला फार महत्त्व आहे. जीवनविषयक तत्त्वज्ञानामध्ये निवडीला अतिशय महत्त्वाचं आहे. निवडीला अतिशय महत्त्व आहे. का तर जे काही आत्तापर्यंत आपण उदाहरणं बघितली की त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की मग विज्ञानाला जास्त महत्त्व द्यायचं का अध्यात्माला जास्त महत्त्व द्यायचं, पैशाला जास्त महत्त्व द्यायचं, आरोग्याला जास्त महत्त्व द्यायचं का चारित्र्याला जास्त महत्त्व द्यायचं. म्हणजेच आपलं मानवी जीवन जर अधिकाधिक सुखी, शांती आणि समाधानानं आपल्याला जर जगायचं असेल तर कोणत्या प्रकारच्या मानवी आदर्शांचा आणि सामाजिक मूल्यांचा किंवा आदर्शांचा आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकार केला पाहिजे हे आपल्याला कोण शिकवतं तर तत्त्वज्ञान शिकवतं. आणि मग त्या आपल्या मानवी जीवनामध्ये योग्य काय आहे, अयोग्य काय आहे किंवा चांगलं काय आहे, वाईट काय आहे, इष्ट काय आहे, अनिष्ट काय आहे यामधला फरक समजावून सांगण्याचं काम आपल्याला कोण करतं तर तत्त्वज्ञान करतं. कारण आपल्या जीवनामध्ये योग्य अयोग्य, चांगला वाईट याच्यातला भेद आपल्याला करता आला पाहिजे, त्याच्यातला फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. जर हा फरक आपल्याला ओळखता आला नाही तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ राहणार नाही. कारण चांगलं काय हे जर आपल्याला कळत नसेल तर मग आपण वाईट गोष्टींवर विश्वास ठेवणार आणि त्याच्या पाठीमागच लागत बसणार. म्हणजे आपल्या अवतीभोवती देखील अशा अनेक व्यक्ती असतात की ज्या व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी
तुमची नेहमी स्तुती करत असतात. म्हणजे तुम्ही कसं चांगलं आहे हे भासवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. का तर तुम्हाला तुमची स्तुती केली तर तुम्ही त्या व्यक्तीचा काहीतरी फायदा करून देत असता आणि त्यामुळं तो व्यक्ती काय करत असतो की त्या माणसाची स्तुती करतो. परंतु तो माणूस तुमच्या समोरून निघून गेला, पाठीमागं तुम्हाला नावं ठेवत असतो. म्हणजे तो व्यक्ती चांगला आहे आपल्याला भरपूर वाटतं, पण तुमच्या पाठीमागं तो तुम्हाला काय करतोय, किती नावं ठेवतोय किंवा कशाशिवाय देतोय हे तुम्हाला माहिती नसतं. आणि हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा लक्षात येतं की अरे आपण ह्या व्यक्तीवर उगाच विश्वास ठेवला. म्हणजे आपल्या अवतीभोवती अशा अनेक व्यक्ती आहेत की त्यांचा स्वार्थ साधून घेण्यासाठी ते नेहमी तुम्हाला चांगलं म्हणतील, पण तो व्यक्ती खऱ्या अर्थानं चांगला आहे का वाईट आहे हे कधी कळेल तर ज्या वेळेस संकटकाळ निर्माण होईल त्या संकट काळामध्ये तुम्हाला जो मदत करेल तोच खरा तुमचा मित्र आहे. म्हणजे तुमच्याकडं ऐश्वर्य भरपूर संपत्ती असताना भरपूर मित्र तुमच्याकडं गोळा होतील, पण जेव्हा तुमच्यावर संकटाची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा जो मित्र तुम्हाला मदत करेल तोच खरा तुमचा जीवनातला मित्र असतो. आणि मग हे चांगलं वाईट आपल्याला काय झालं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे की कोणती व्यक्ती चांगली आहे कोणती वाईट आहे, किंवा आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्या आदर्शांचा चांगल्या मूल्यांचा कसा अंगीकार केला पाहिजे. वाईट गोष्टी किंवा ज्याला आपण षडरिपू म्हणतो, मद मोह माया मत्सर किंवा खोटेपणा असेल, दांभिकता असेल, अनैतिकता असेल, यासारख्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण कशा बाजूला केल्या पाहिजेत आणि आपलं जीवन हे चांगलं कसं बनवलं पाहिजे याकडं जर आपण लक्ष दिलं तर मग या तत्त्वज्ञानामध्ये किंवा हे तत्त्वज्ञान हेच आपल्याला शिकवतं आहे की चांगलं वाईट याच्यातला भेद ओळखा आणि चांगलं जे आहे त्याचा अंगीकार करा, वाईट जे आहे ते वाईट सोडून द्या. आणि ही फरक किंवा ही निवड जी आहे ही निवड आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे आणि ही निवड करायलाच आपल्याला कोण शिकवतं तर तत्त्वज्ञान शिकवतं. म्हणून जीवनविषयक तत्त्वज्ञानामध्ये निवड करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती किंवा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे तत्त्वज्ञान म्हणजे जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. तत्त्वज्ञान म्हणजे काय आहे, जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. आपण आपलं जीवन कसं जगलं पाहिजे हे शिकवण्याचं काम आपल्याला कोण करतं, तत्त्वज्ञान करतं. आणि का तर तत्त्वज्ञानाचा संबंध हा नेहमी शुद्ध विचारांशीच असतो, नेहमी शुद्ध विचारांशी असतो. कारण मगाशी जसं म्हटलं की कुठलाही धर्म असेल, कुठलाही धर्मग्रंथ असेल, मग तो भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, बायबल असेल, कुराण असेल, कुठलाही धर्मग्रंथ असेल किंवा कुठलाही धर्म असेल की ज्या धर्माचं तत्त्वज्ञान हे नेहमी आपल्याला शुद्ध विचारच सांगतात, चांगलेच विचार सांगतात, चांगलेच आदर्श मूल्य सांगतात. तुम्हाला वाईट करा असं कुणीही सांगत नाही. म्हणून तत्त्वज्ञानाचा संबंध हा कशाशी आहे, नेहमी शुद्ध विचारांशी आहे की ज्या शुद्ध विचारातून आपण आपलं जीवन कसं जगायचं तो मार्ग शोधण्याचं काम या तत्त्वज्ञानामधून करायचं असतो. आणि या शुद्ध विचारामध्ये नेहमी ध्येय, सत्य आणि चैतन्य यांचा समावेश असतो. म्हणजे आपण जीवन ध्येय काय गाठलं पाहिजे, कशा प्रकारे गाठलं पाहिजे, जीवनामध्ये सत्य यालाच कसं महत्त्व दिलं पाहिजे आणि त्याच्यामधून आपण चैतन्याची अनुभूती कशी घेतली पाहिजे हे शिकवण्याचं काम आपल्याला कोण करतं तर तत्त्वज्ञान करतं. सद्यस्थितीला कृष्णा नावाची एक सिरियल DD नॅशनल चॅनलवर चालू आहे बघा, की ज्याच्यामध्ये तुम्ही जर ती मालिका बघितलेली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्याच्यामध्ये असे काही प्रसंग दाखवलेले आहेत की ज्या प्रसंगामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये तत्त्वज्ञान किंवा कोणत्या प्रकारच्या तत्त्वज्ञानाला निवडायचं आणि आपण आपलं जीवन कसं जगायचं हे आपल्याला ते तत्त्वज्ञान शिकवतो. किंवा भगवद्गीता सारखा जो ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हटलं आहे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सदैव कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. तुम्ही जर आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ हे तुम्हाला निश्चितपणे चांगलंच मिळेल, वाईट मिळणार नाही. चांगले कर्म करत राहा, चांगलं फळ तुम्हाला मिळेल, पण फळ मिळेल या अपेक्षेनं कर्म करू नका. तुम्ही कर्म करत राहा, त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल. म्हणजे फायदा मिळेल या हेतूनं कर्म न करता कर्म करत राहणं हे आपल्या मानवी जीवनाचं कर्तव्य आहे हे शिकवण्याचं काम आपल्याला ती भगवद्गीता करते. किंवा मग जसं म्हटलं की कोणताही धर्म असेल त्या धर्माचं तत्त्वज्ञान आपल्याला सांगत असतं की चांगलं कर्म तुम्ही करा, तुम्हाला निश्चित त्याचं चांगलं फळ मिळाल्याशिवाय
राहणार नाही आणि मग तुमचा जीवन जगण्याचा मार्ग जो आहे तो मार्ग या वेगवेगळ्या प्रकारच्या तत्त्वज्ञानावरूनच काय होत असतो, निश्चित होत असतो. आणि त्यामुळंच तत्त्वज्ञान म्हणजे काय आहे तर जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. कारण आपल्या जीवनामध्ये आपण प्रामाणिकतेला जास्त महत्त्व द्यायचं का अप्रामाणिकतेला जास्त महत्त्व द्यायचं, अहंकाराला जास्त महत्त्व द्यायचं का आपण विनयशीलतेला जास्त महत्त्व द्यायचं, हे आपणच ठरवायचं असतं. परत ते प्राचीन भारतामध्ये किंवा त्या श्रीकृष्ण सिरियलमध्ये एक दोन उदाहरणं जी दिली आहेत मी तुम्हाला तिथे सांगतो की अर्जुनासारखा व्यक्ती आहे की जो जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्विद्या जाणणारा व्यक्ती होता, किंवा भीम आहे की भीम हा जगातला सर्वोत्कृष्ट गदाधारी होता किंवा सर्वोत्कृष्ट बलशाली व्यक्ती होता. परंतु त्याचं सुद्धा गर्वहरण जर कोणी केलं असेल तर हनुमानानं केलेलं आहे. म्हणजे त्याला त्या भीमाला आपल्या शक्तीचा एवढा मोठा गर्व झाला होता की या जगामध्ये माझ्यासारखं कोणीच बलशाली नाही अशी त्याची धारणा झाली होती. पण ही धारणा किंवा ही समजूत त्याची मोडण्याचं काम किंवा हा अहंकार त्याचा मोडण्याचं काम कोणी केलं तर श्री हनुमानाने केलं. आणि हनुमानाची साधी शेपटी त्या भीमाला उचलता आली नाही. कितीही बलशाली असला तर ती शेपटी त्याला उचलता आली नाही आणि त्याच ठिकाणी त्या भीमाचं गर्वहरण झालं. अहंकार जो होता तो अहंकार तिथं मोडून पडला आणि त्याला कळालं की जगातला सर्वशक्तिमान व्यक्ती मी नाही किंवा बलशाली व्यक्ती मी नाही, तर हनुमान आहे किंवा दुसरा व्यक्ती आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये अहंकाराला जास्त महत्त्व द्यायचं का नम्रतेला जास्त महत्त्व द्यायचं, विनयशीलतेला जास्त महत्त्व द्यायचं, चारित्र्याला जास्त महत्त्व द्यायचं का अनैतिकतेला जास्त महत्त्व द्यायचं, हे शेवटी काय आहे ज्याचं त्याचा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे, ज्याचं त्याचं जीवनाचं एक तत्त्वज्ञान आहे, त्या पद्धतीनं तो जीवन जगण्याचं काम करत असतो. परंतु तत्त्वज्ञान आपल्याला नेहमी चांगलाच जीवन जगण्याचा मार्ग सांगतो, वाईट जीवन जगण्याचा मार्ग सांगत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तत्त्वज्ञानाचं स्वरूप नेमकं कसं आहे हे स्वरूप वेगवेगळ्या उदाहरणांच्या साहाय्यानं बघितलं की तत्त्वज्ञान हे एक आदर्शवादी शास्त्र आहे किंवा तत्त्वज्ञान म्हणजे प्रत्येकाचा जीवनविषयीचा एक दृष्टिकोन आहे. तत्त्वज्ञानामध्ये निवड महत्त्वाची आहे, कारण चांगलं वाईट याच्यातला फरक आपल्याला करता आला पाहिजे. आणि तत्त्वज्ञानाचा संबंध नेहमी शुद्ध विचारांशी येतो, कारण तत्त्वज्ञान म्हणजे जीवन जगण्याचा एक मार्ग आहे आणि तो मार्ग कसा किंवा ते जीवन कसं जगायचं हे आपण ठरवायचं आहे. त्या संदर्भातलं मार्गदर्शन आपल्याला कोण करतं तर तत्त्वज्ञान करतं. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.